अकोट शहरातील नंदीपेठ येथील गणपती विसर्जन मिरवणुकीवर 18 सप्टेंबर रोजी झालेल्या दगडफेकीची घटनेची SIT मार्फत चौकशी करून कार्यवाही करण्याची सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोट शहर पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांना निवेदनातून मागणी करण्यात आली। अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्यासह हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती। गणेशोत्सव दरम्यान देशात अनेक दगडफेकीच्या घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, शेगाव तर अकोला जिल्ह्यातील अकोटातही गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली। यामागे कोणती समाज विघातक संघटना काम करीत आहे? नंदीपेठ भागातील दगडफेकीची घटना पूर्वनियोजित दिसून येत असून त्या धार्मिक स्थळामध्ये प्रचंड दगडाचा साठा कुठून आला? सदर कट कारस्थान कोणी रचले? त्याचा काय उद्देश होता? याची सविस्तर SIT मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी आमदार भारसाकळे यांनी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे। तर अकोट शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित व शांतता कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी केले आहे। तर या सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोट बंद ठेवण्यात आले होते। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।